चला मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी चला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच बॅटिंग करत असताना 8 बॉल मध्ये 21 धाबा बनवल्या आणि तदनंतर गोलंदाजी करत असताना एक ओव्हर मध्ये धाबा खर्च केल्या 8 आणि विकेटाने मिळवल्या 2. तो महेंद्र रुटे ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. चला महेंद्र रुटे या आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब घेण्यासाठी आणि टॉस बॉक्स मध्ये त्या ठिकाणी जोडले जातील आमचे मनीष मुंडे सर. सेकंड राऊंडला झाली आहे सुरुवात. 4 ओव्हरची मॅच असेल. पहिलं गोलंदाज प्रमोद पहिल्याच बॉल वरती लीडिंग एज. मी विनंती करतो रुपेश गारे यांना की आपल्या शुभाश आपण प्लेअर ऑफ द मॅचचा किताब द्यावा ही विनंती. पहिल्याच बॉलवरती आपण पाहताय या ठिकाणी सूरज चव्हाण बाद झाला. एक जबरदस्त झटका मिळालाय खऱ्या अर्थानं. आपण पाहताय या ठिकाणी बेनगाव टीमला सेकंड राऊंडची मॅच आपल्याला पाहायला मिळते. सूरज चव्हाण पहिल्याच बॉलवरती बाद झालाय. थोडंसं अगदी आपण पाहताय टेन्शन मधलं काम आता बेनगाव टीमच्या डगआउट मध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळतंय. कारण की सूरज चव्हाण म्हटल्यानंतर एक चांगला स्टार्ट आपल्याला सातत्यानं बेनगाव टीमसाठी मिळवून देत असताना पाहायला मिळतो. परंतु तो पहिल्याच बॉलवरती प्रमोदच्या इथून बाद झाला आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय विनायक दाखल झाला. हलक्या हातानं सॉफ्ट हातानं अगदी आपण पाहताय ड्राईव्ह करायचं होतं. परंतु अगदी आपण पाहायला गेलं ना तर या बॉलवरती गती इतकी होती ना की त्याला ड्राईव्ह करताच झालं नाहीये. अगदी आपण पाहताय बॉलला जशी बॅट ब्रश झाली अगदी विकेटवरती बॉल पाहायला मिळाला. कोणतीही धाव या बॉलवरती पाहायला मिळत नाहीये. डॉट बॉल आणखीन एक आपण पाहताय. 2 बॉलचा खेळ इथून समाप्त झालाय. 2 बॉलमध्ये जर पाहायला गेलं तर एकही ही धाव फलकावरती नाहीये. ती बॅटिंग करत असताना बेनगाव टीमची. परंतु 1 विकेट आली आहे. या सन्मान संतोषजी घारे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यावं. आपलं सहर्ष स्वागत आहे. प्रमोद पुनश्च एकदा पाहायला मिळतील. ऑन साईडला फटका अगदी आपण पाहताय. डीप मधनं क्षेत्ररक्षक वेगानं आलेत. एकच जाब इथून देखील पाहायला मिळतीये. अगदी आपण पाहताय रोहिदासजी तिखंडे 11 गणेगाव आणि त्यांच्या विपक्षामध्ये आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी नितेशजी तिखंडे यांच्यासाठी मात्र पारितोषिक लागलं जात आहे. अर्थातच या परिसरात याला उद्योजक आणि स्वर्गीय रवींद्र किसन स्मृती चषकाचे नियोजन करते प्रफुल्लजी भोईर यांच्याकडून मात्र प्रत्येक कॅचसाठी नितेशजी तिखंडे यांना 500 रुपयांचं पारितोषिक असेल या मॅचला. येस ओव्हर टू कॉम्बॉक्स. चांगला बॉल आउटसाइड दी ऑफ स्टंप. अगदी आपण पाहताय कटरचा वापर सातत्यानं केला जातोय लेफ्ट हँड गोलंदाजाच्या विरोधामध्ये. सातत्यानं असं म्हटलं जातं ना की लेफ्ट हँड गोलंदाज म्हटलं की अगदी नॅचरल स्विंग आणि तो मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय प्रमोदच्या माध्यमातून. सुभाषजी पालकर पुरस्कृत महालक्ष्मी बेनगाव संघ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय. विजय ऑन स्ट्राईक आला. मागच्या मॅचचा हिरो, मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. विजयनं बाईट दिली होती की मला प्रॅक्टिससाठी वेळ फार कमी मिळतो. कारण की अगदी आपण पाहताय आपल्या व्यवसायामध्ये बिझी आहे आणि त्याच्यासाठी क्रिकेटकडे खऱ्या अर्थानं थोडंसं दुर्लक्ष झालंय. परंतु विजयचा जर काही आपण या ठिकाणी विश्लेषण करायला गेलो ना तर याच विजयनं बेनगाव टीमला बऱ्याचशा मॅचेस जिंकून दिल्यात. अगदी आपण पाहताय आणखीन एक चांगला बॉल परफेक्ट व्हाईट यॉर्कर पाहायला मिळतोय. गोलंदाज प्रमोदच्या माध्यमातून अचूकता पाहायला मिळाली, व्हेरिएशन पाहायला मिळालं, वेग पाहायला मिळाला, गतीमध्ये मिश्रण पाहायला मिळालं, बॅकअप द स्लोवर चेंडू पाहायला मिळाले. अगदी परिपक्वन असा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. स्वर्गीय रोहिदास तिखंडे 11 गणेगाव
हा संघ जबरदस्त गोलंदाजी करत असताना पहिल्या मॅच मध्ये देखील आपण पाहताय ज्या प्रकारे गोलंदाजी केली होती प्रमोद या गोलंदाजानं अगदी 2 स्पेल त्यांना हाताळले होते, धाबा त्यांना खर्च केले होते, अवघ्या 8 विकेट त्याने मिळवल्या होत्या, कदाचित मला असं वाटतं 4. जबरदस्त गोलंदाजी केली होती. चला सेकंड ओव्हर मध्ये आपण पाहू शकता धनंजय गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या P1च्या षटकामध्ये धाबा आल्यात, अगदी आपण पाहताय फक्त एकच धाव पाहायला मिळाली, विकेट आली आहे. एक सूरज चव्हाण बाद झाल्यानंतर जो दबाव आहे तो आपल्याला अगदी महालक्ष्मी भिनगाव टीमच्या अगेन्स्ट आपल्याला जरूर पाहायला मिळाला आहे. विजय नॉन सेकंड वरती आहे, ज्या विजयनं इथे लोअर फुल टॉस होता, मिड विकेटला पाठवलंय बॉलला, विनायकच्या बॅट मधून आलाय या मॅचचा या इनिंगचा पहिला षटकार. या ठिकाणी सरचे स्वागत. वाईट बॉल आला, एक षटकाराचा मार खाल्ल्यानंतर आता अगदी आपण पाहतोय थोडीशी खराब कामगिरी करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय धनंजय ज्यांना हा व्हाईट बॉल फेकला. आणि इथून मात्र अगदी आपण पाहता या एका बॉल मध्ये खऱ्या अर्थानं 7 धाबा त्यानं खर्च केल्या, धाबा धाव फलकावरती 8 आल्यात. पहिल्या ओव्हर मध्ये फक्त 1 आले होते आणि त्यानंतर अगदी इथून मात्र धाबा खर्च करत असताना हा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. एक षटकार एक वाईट आल्यानंतर थोडंसं कमबॅक करताना जरूर पाहायला मिळतोय. हा डॉट बॉल त्यानं फेकला. अगदी पाहायला गेलं तर व्हेरिएशन मध्ये आता मात्र हा बॉल त्यानं डिलिव्हर्ड केला, थोडासा पाठीमागे ठेवला, गती थोडीशी कमी केली आणि त्यानंतर अगदी आपण पाहताय बॉलवरती थोडशा बोट फिरवल्यानंतर हा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. एस्टनचा बागून अगदी आपण पाहताय एसची रक्षक थोडेसे फील्ड सेट करत असताना प्रत्येक बॉलवरती गोलंदाजाला व्हेरिएशन सांगतायत. हा देखील फटका चांगला आहे, लॉंगॉन मध्ये बॉल चाललाय, सीमा पार लॉंगॉनला क्लिअर करत असताना विनायकच्या बॅट मधून आणखीन एक षटकार. आलेत विनायकच्या बॅट मधून धाबा धाव फलकावरती आल्या 14. अगदी आपण पाहताय समय घेतला, थोडासा वेळ घेतला आणि त्यानंतर आक्रमक बॅटिंग. एज अँड टेकन विनायकला इथून परतावं लागेल. प्रत्युत्तर केलंय, जशाच तसं प्रत्युत्तर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. 2 षटकार आले होते याच गोलंदाजाच्या विरोधामध्ये, त्याच गोलंदाजानं मात्र विनायकची विकेट मिळवली आहे. होता आपण पाहता या ठिकाणी विनायक 2 षटकार त्याच्या बॅट मधून आल्या होत्या, परंतु शॉर्ट मीडिंग खेळली आणि त्याच्यानंतर मैदानाच्या बाहेर आला. बघा एक सेट फलंदाज बाद झाल्यानंतर काय दबाव असतो तो मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. कारण की आता गोलंदाजावरती जो दबाव होता, ज्या विनायकनं 2 मोठे फटके मारले होते त्याच्या विरोधामध्ये त्याची विकेट आल्यानंतर आता दबाव कमी झाला आणि अगदी आता इथून जर पाहायला गेल्यानंतर माइंड फ्री गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करतो. हा डॉट बॉल फेकलाय त्यांनी स्वराजच्या विरोधामध्ये. आणखीन एक चांगला बॉल अगदी आपण पाहतोय फुलर लेनचा होता,
इथे देखील आपण पाहताय बीट केलं बॅटरला, डॉट बॉल इथून देखील पाहायला मिळतात. 2 षटकाराचा मार खाल्ला, एकंदरीत धाव फलकावरती पाहायला मिळतात 14. या षटकामध्ये आपल्याला धावा तब्बल पाहायला मिळाल्या. धनंजयनं खर्च केल्या त्या 13 विकेट त्याने मिळवली. पहिल्या षटकामध्ये 1 धाव देत 1 विकेट मिळवली होती खऱ्या अर्थानं गोलंदाज प्रमोदनं. अजूनही 2 ओव्हरचा खेळ बाकी आहे. पहिल्या 2 ओव्हरचा खेळ समाप्तीनंतर अगदी 14 धावा 7च्या सरासरीनं प्रतिषटक या धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. या ठिकाणी पारितोषिक लागलं जात आहे स्वर्गीय रोहिदास 11 टीमसाठी आहे. गणेगाव टीमसाठी पारितोषिक लागलं गेलं आहे. जर आजच्या या लॉट्समध्ये गणेगाव टीम क्वालिफाय झाली तर सुधाकर भाऊ गारे फाउंडेशन या नावाने अजयजी घरात यांच्याकडून ट्रॅक आणि टी शर्ट तुम्हाला देण्यात येईल. गणेगाव टीम जर या लॉट्समध्ये क्वालिफाय झाली तर मोठं कॅश प्राइज लागलंय. स्वर्गीय रोहिदास शिखंडे गणेगाव 11 टीमसाठी. जर आपली टीम क्वालिफाय झाली तर खऱ्या अर्थानं आपण पाहताय या स्पर्धेमध्ये हे भव्य आयोजन खऱ्या अर्थानं आपण पाहताय, परंतु ते आयोजन उभारण्याचं काम जे आपण पाहताय या ठिकाणी भव्य स्टेज, त्यानंतर अगदी आपण पाहताय खेळाडू कक्ष, टॉस बॉक्स, त्यानंतर अगदी आपण पाहताय समालोचन कक्ष, मैदानाच्या चारी बाजूने अगदी आपण पाहताय रॅलिंग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आणि त्याचनंतर जर पाहायला गेलं तर अगदी आपण पाहताय या ठिकाणी ही पोपटी पताका आपल्याला पाहायला मिळते, ब्लॅक फ्लेम आपल्याला पाहायला मिळते. या सर्व काही ज्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं उभारण्यात आलंय ते अजय मंडप डेकोरेटरचे प्रोप्रायटर चला पाणी घेऊन जा मैदानाच्या आतमध्ये. सीमा पार काऊ कॉर्नरला क्लिअर करतोय, विजयच्या बाट मधून आलाय हा पहिला षटकार. क्रॅकिंग कव्हर ड्राईव्हचा चौकार. षटकाराला त्यानंतर अगदी आपण माहिती आहे विजयला देखील की अगदी प्लेयर थोडेसे ऑन साइडला जास्त आहेत आणि त्याचाच फायदा त्याने घेतला. तो चौकार आपल्याला पाहायला मिळाला आणि त्यानंतर अगदी आपण पाहता हा डॉट बॉल देखील आपल्याला पाहायला मिळतो अभिच्या माध्यमातून. या ओव्हरमध्ये आतापर्यंत 10 धावा खर्च केल्या 4 बॉलमध्ये. गोलंदाज अभिनं धाव फलकावरती आल्या 24. 4 ओव्हरची मार्च किमान 40 धावा इथून बनवाव्या लागतील. हा देखील फटका चांगला ओव्हर पिच होता, पाठवलंय बॉलला वाडिस लॉंग ऑन सीमा पार. विजयचा तडाखा, आणखीन एक बिग हिट
बिग षटकार. षटकार आणि षटकार संयम दाखवला होता पहिल्या 2 षटकांमध्ये. त्यानंतर आक्रमक बॅटिंग पाहायला मिळतीये. हा देखील फटका चांगला आहे. फटका फसला हवेमध्ये. मिस टायमिंग. एलिव्हेशन मिळालं नाहीये. ताकदच जनरेट करू शकले नाहीयेत. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक होते. झेल इथून कॅरी झाला. विजय हास टू द डिपार्ट. एकच धाव इथून कंप्लीट होती. मागच्या चेंडूवरती जर पाहायला गेलं तर दुहेरी धाव कंप्लीट झाली होती, परंतु 1 शॉट होती. त्या देखील बॉलवरती एकच धाव आपण पाहताय. एकंदरीत धावा धाव फलकावरती पाहायला मिळतील 32 धावा धाव फलकावरती. शेवटचं षटक प्रगतीपथावरती आहे. गोलंदाजीसाठी विशाल आपल्याला पाहायला मिळतोय. ऋषी ऑन स्ट्राईक. स्क्वेअर ऑफ द विकेट. फटका चांगला आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात. एक कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न. फेकी वाईड होती. धाव घेण्याचा प्रयत्न झाला नाहीये. इथून आता स्वराज्याकडे स्ट्राईक आहे. एखादा मोठा फटक्यासाठी जावं लागेल. मोठा फटका आला तर एक चांगली टोटल जरूर पाहायला मिळेल, परंतु त्या टोटल पर्यंत जर पोहोचायचं असेल ना तर तुम्हाला इथून मोठे फटके मारावे लागतील. उर्वरित या षटकातील अगदी आपण पाहताय चेंडू शिल्लक आहेत ते 3 आणि धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात ते 33. महालक्ष्मी भिनगाव टीम बॅटिंग करतीये. खऱ्या अर्थानं पहिली रजनी स्पर्धा रोहिदास तिखंडे 11 गणेगाव टीम आपल्याला खेळताना पाहायला मिळते, परंतु ज्या प्रकारे त्यांचा खेळ राहिला इथे देखील मिस्टेक झाली एसटी रक्षकाकडून. बॉल हातातून निसटला. तोपर्यंत 2 धाबा कंप्लीट, परंतु ऋषभला या ठिकाणी तिसरी देखील हवी होती आणि तो इथून बाद झाला. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय रुपेश आपल्याला पाहायला मिळतील. 6व्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. मोठी बॅटिंग लाईनअप आहे. खऱ्या अर्थानं महालक्ष्मी भिनगाव टीमची अगदी तगडी स्टारकास्ट आपल्याला पाहायला मिळते, परंतु त्या बॅटिंग लाईनअपच्या विरोधामध्ये ज्या प्रकारे गोलंदाजी राहिली आहे स्वर्गीय रोहिदास तिखंडे 11 गणेगाव टीमची जबरदस्त गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळते. विजय चांगली बॅटिंग करत होता, परंतु तो देखील बाद झाला.
यावेळी अगदी आपण पाहताय ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, बॅट अँड बॉलचा संपर्कच नाहीये, पुन्हा एकदा विकेट सॅक्रिफाईस करावी लागते. भैरवनाथ कोंदिवडे आणि त्याच्या विरोधात श्रीवीरा बीड टीम. मध्यंतराला आपला टॉस केला जाईल. दोन्ही कॅप्टन विनंती आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये हजेरी लावायची. भैरवनाथ कोंदिवडे आणि त्याच्या विरोधात श्रीवीरा बीड. मध्यंतराला एक सुंदर सॉन्ग आमचे सुंदर गायक या ठिकाणी गातील. वैभवजी घारे आणि निकेशजी तुरडे. परंतु इथे दांडी गुल 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 अगदी मी तर म्हणेल यावेळी परतावा लागेल फलंदाजाला. कमांड इज कशा प्रकारे केला जाईल हे ऐकवण्यासाठी मायक्रोफोन वरती इन्व्हाइट करूया आमचे साथी सभालोचक, द लेजंड ऑफ कर्जत टेनिस क्रिकेट, हॅलो संदीप बोराडे सर. या दरम्यान पहा, या ठिकाणी दरवर्षी जी कर्जत प्रीमियर लीग जी घडते त्या स्पर्धेमध्ये श्रीमान सुधाकरजी भाऊ घारे फाउंडेशन या टीममधून आपण नितेश तिखंडे या खेळाडूला नेहमी सातत्यपूर्वक खेळताना पाहायला मिळतो. आणि त्या खेळाडूवरती प्रेम दाखल करत आमचे अजयजी घरत यांच्याकडून सुधाकर भाऊ घारे फाउंडेशनचे मेंबर संघमालक आदरणीय अजयजी घरत यांच्याकडून जर नितेश तिखंडे यांचा संघ जर या स्पर्धेमध्ये क्वालिफाय झाला तर संपूर्ण संघाला टी शर्ट आणि ट्रॅक देण्यात येईल. नक्कीच नक्कीच. द ग्रेटेस्ट कॉमेंटेटर ऑल टाइम संदीपजी बोराडे सर या ठिकाणी मायक्रोफोन वरती जॉईन होतील आणि खऱ्या अर्थानं त्यांचं समालोचन ऐकण्यासाठी बरेचसे मान्यवर, बरेचसे प्रेक्षक वर्ग या ठिकाणी. चला A1 जोडीचं एक संगीत या ठिकाणी डीजे मास्टर होऊन द्या आणि त्यानंतर मॅचला सुरुवात होईल. टॉस कडे जाऊया. कोंदिवडे आणि त्यांच्या विरोधामध्ये श्रीवीरा बीड या दोन टीम दरम्यान आपण टॉस करणार आहोत. अजयजी घरत साहेबांच्या शुभ हस्ते आपण करूया नेक्स्ट मॅचचा टॉस. श्रीवीरा बीड टीमचे कर्णधार आणि कोंदिवडे टीमचे कर्णधार आपण या लगेच टॉस साठी सेकंड राऊंडची सेकंड मॅच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. एकीकडे तुम्ही पाहू शकता श्रीवीरा बीड आणि त्यांच्याच विरोधामध्ये कोंदिवडे, म्हणजे दोन्ही पुनश्च एकदा या बासरेकोंडा विभागामधील दोन टीम एकमेकांच्या विरोधामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. आणि वासरेकोंडा विभाग म्हटलं की याच मैदानावरती वासरेकोंडा विभागाची प्रीमियर लीग होती, म्हणजे बराचसा अनुभव या मैदानाचा दोन्ही टीमला आपल्याला पाहायला मिळतोय. कोणती टीम आता इथून मात्र बाजी मारेल या स्पर्धेमध्ये
झालाय, काय डिसिजन असेल? भावेश दादाला विचारूनच आम्ही सर्व काय करतो, त्याला विचारतो पहिले. बघा दत्ता, एक तुमच्यासाठी नक्कीच सांगेल, आपण मोठी टुर्नामेंट खेळतो, तुम्ही टीमचा कॅप्टन आहेत, तुम्ही या टीमला लीड करताय, त्याच्यामुळे जो काही डिसिजन घ्यायचा असतो ना, तो आपण टीम मीटिंग करून डिसिजन घ्यायचा, त्यानंतर टॉससाठी यायचा असतो. हा तुमच्यासाठी एक संदेश असेल. आपण मोठी टुर्नामेंट खेळता, तुम्ही या वर्षामध्ये भरपूर मोठ्या फॉर्ममध्ये आहेत, त्याच्यामुळे डिसिजन आपण कॅप्टन आहे, तुम्ही घेणं फार गरजेचं आहे. फिल्डिंग करण्याचा डिसिजन आहे, बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं आहे श्री बिरा बीड टीमला. मॅच ऑन गोईंग चालू आहे, जास्त आपण बोलणार नाही आहे, जाऊया ऑन गोईंग मॅचकडे. आणि नक्कीच ज्यावेळी दुसरं सत्र चालू होईल त्यावेळी नितीन दुलेंकडे आपण जाणार आहोत, कारण की बरंचसं नाव या वासरेकोंडा विभागाचं त्यांनी खऱ्या अर्थानं लौकिक केलं आहे. संपूर्ण रायगडला खऱ्या अर्थानं या क्रिकेटच्या पटलावरती या वासरेकोंडा विभाग घेण्यास भाग पाडलाय. तो नितीन दुले इन ॲक्शन पाहायला मिळतील. जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये, जिथे जोडले जातील आमचे साथी लेजंड कॉमेंटेटर संदीप बोराडे सर. थँक्यू योगेश. जाऊया मॅचकडे. अर्थातच 36 धावसंख्येचं टार्गेट सध्या मैदानावरती आहे, आणि असं असताना मात्र एक चांगली बॅटिंग लाईन मैदानात जरुरी येते, जिथे षटकार आला त्यानंतर 2 एकेरी स्वरूपातल्या धावा पाहायला मिळाल्या, आणि इथे मात्र चौकार सुद्धा येतोय. एक चांगली सध्या विचार करायला गेलं तर महालक्ष्मी वेनगाव टीम ज्या धावांसाठी संघर्ष करत होती, त्या धावा मात्र सहजरित्या आता मैदानात गणेगावच्या टीमला पाहायला मिळत आहेत. आणि एकीकडे जर तुम्ही पाहायला गेलं तर प्रफुल्लजी भोईर यांच्याकडून पारितोषिक लागलं गेलं आहे. नितेश तिकंडेची ते वाट पाहत आहेत, जिथे मात्र विचार करायला गेलं तर नितेश तिकंडे त्यांचा सुद्धा एक आवडता प्लेयर आहे. सातत्यपूर्ण दोघांच्यात तितकं संभाषण पाहायला मिळतं, आणि या मॅचची जशी सुरुवात होती तिथपासून दोघांच्यात संभाषण चालू होतं. आणि अशा परिस्थितीत इथे नितेश तिकंडेसाठी बॅक टू बॅक 3 षटकारांना पारितोषिक आहे त्यांच्याकडून, तब्बल 1000 रुपयांचं. आणि दरम्यान जर विचार करायला गेलं तर इथे पहिल्या षटकाचा खेळ संपलाय, आणि टोटल मात्र जाऊन पोचले आहे ती 16 आकड्यावरती. 36 धावसंख्येचा पाठलाग करत असताना पहिल्या मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये 16 धावा घेणं ही फार सोपं गणित गणेगाव टीमसाठी पाहायला मिळतंय. आता मात्र येणारे 18 बॉल, आणि गरज असेल ते तब्बल 20 धावसंख्येची. आव्हान कठीण होतं, त्याला पहिल्या षटकामध्ये केलंय सोपं. दुसऱ्या षटकाला होईल एकीकडे सुरुवात. या आवाज ऐकूया अजय अतुल यांच्या डीजेचा. फलकावरती लागल्या जातात. अनिल कुंबळे यांचे बर्थडे सांगत मात्र या 17 धावा आपण पाहतोय. अगदी समालोचन क्षेत्रातलं प्रत्येक जण अगदी या आकड्याला डेंजर झोन म्हणत असतो, परंतु भारतीय क्रिकेटला एक चांगला गोलंदाज पाहायला मिळाला तो म्हणजे अनिल कुंबळे यांची बर्थडे आहे 17. चांगला फटका यावेळी कॅपचं सिलेक्शन, आणि इथे मात्र चांगली बॅटिंग लाईन पाहायला मिळते. थर्डमॅन रिजन मध्ये बॉल ट्रॅव्हल येतोय, आणखी एक दर्जेदार चौकार. टोटल पुढे सरकले 21 या आकड्यावरती. आणखी एक फटका फिरून मारलाय, बॉल जाईल तर मात्र डिफाईन लेग रिजन 4 धावांसाठी आणखी एक दर्जेदार चौकार.
पहिल्या षटकात शेवटच्या 2 बॉलवरती 2 चौकार आले होते, तदनंतर इथे मात्र 2 चौकार आलेत. पुन्हा एकदा फटका सजवलाय, 5 बॉल 5 चौकार. जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ त्या बॅटर विक्रमसाठी, कारण एकीकडे तुम्ही पाहिलं होतं की पहिली मॅच ज्यावेळी रंगात आली होती आणि त्यानंतर मुक्पीची मॅच लागली, महाराज आहेत हे बॅटिंग जरूर करतायत. मी चर्चा तीच करत होतो मगाशी, मुक्पीट टीमच्या भास्करने बॅक टू बॅक 3 चौकार लगावले होते, त्याच्यावरती शिरजोरी करण्याचा प्रयत्न जरूर झालाय विक्रम महाराजांचा आणि इथे एक धाव कंप्लीट होईल. एका धावेच्या मदतीने 2 षटकांचा खेळ संपला आणि धावसंख्या टोटल जाऊन पोहोचल्या ते अद्यापपर्यंत 30 या आकड्यावरती. नेक्स्ट मॅच आपल्याला जरूर पाहायला मिळेल, अर्थातच बैरनाथ कोंदिवणे आणि त्यांच्या विरोधात श्रीवीरा बीड टीम. एक जुगलबंदी संघर्ष दोन्ही परिसरातील हे दादा संघ पाहायला मिळतील. 30 धावा धावफलकावरती आगीत. विजयासाठी 12 बॉल आणि 6 धावसंख्येची गरज आहे. खरं म्हणायला गेलं तर बाबू गारे आज खुश आहेत, त्याच्या मागचं कारण वेगळं आहे. वैभव सर, बऱ्याच जणांना आशा आहे तिथे तुमच्या आवाजात एक गाणं झालं पाहिजे. चांगला फटका सन्मान दिलाय बॉलला, यावेळी मात्र एक धाव रोटेट केली आहे अगदी मी तर म्हणायला, आणि एका धावेच्या मदतीने टोटल पुढे सरकले आहे 31 या आकड्यावरती. आव्हान सोपं होतं अगदी मी तर म्हणायला आता गणेगाव टीमसाठी. पुन्हा एकदा फिरवून मारण्याचा प्रयत्न, बॉल जातोय तर मात्र आउटसाइड द लेग स्टंप, इट इज वाईड. आणखी एक करामत पाहायला मिळते. गोलंदाज रवी चला जरा स्पीडअप करा प्लीज, अगदी मॅच रंगात जरूर आहे. आणखी विजयासाठी 4 धावसंख्येची आवश्यकता आहे. चांगला फटका आणि इथे मॅच फिनिश.